परत मिशोवरून काहीतरी खरेदी केली. खरेदी म्हणजे काही खूप जास्त नाही केलं आहे, पण पहिल्यांदा हे स्टँड मागवलेलं आहे कुंड्या ठेवायला. कारण बरेचदा आता थर्मोकॉल बॉक्सच्या वगैरे मी जे आपल्या वस्तूमध्ये येतात ना त्याचा तर उपयोग केलेलाच आहे. पण मी म्हटलं हे मागून बघावं आपल्या कुंड्या वगैरे ठेवायला. पण फार मोठे नाही आहे, पण छान आहे बघा. म्हणजे एवढाली आहे रुंदी लांबीला. आता आपण ठेवून बघूया आपल्या ह्याच्यावर कुंड्या कशा राहतात तर. आणि मला असं वाटलं 2 आहे, पण बघा असे थर्मोकॉलचे हे होते ना बॉक्स असे, ते मी ठेवलेले होते स्टँड म्हणून. आणि काही ईट वगैरे राहते ना त्याचा पण वापर केलेला होता. पण तरी बघा कुंड्या अशा बरोबर बसतच नव्हते. आणि अजून बाकीच्या याला हे लागणारच आहे, कारण तरी हे स्टँड कमी पडणार आहे. पण मी बोलवून बघितले कसे निघतात वगैरे. तर बघा याच्यावर आपले सगळे आता मागच्या कुंड्यासुद्धा सरकून राहिले. बऱ्याचशा भारी भारी आहे. काही त्याच्यात रोपंसुद्धा लावलेले आहे, त्याच्यामुळं रोपं खराब नाही झाली पाहिजे त्याचा विचार करून मी सरकवत आहे. कारण हे जर सरकवले नाही ना, मागच्या झाडांची मला जी काळजी घ्यायची असते ना, सुकलेलं पानं तोडणं किंवा बरीचशी, ते मला घेता नाही येणार. कारण आणि पाऊससुद्धा सुरू होता आणि त्याच्यामुळं बघा असे कामं सुरू होते माझे बऱ्याच वेळ. हे कामं दिसतात तरी थोडे, पण याला बराचसा वेळ असा लागत असतो. आणि मी सगळ्या मोठ्या मोठ्या यांना ज्या मागच्या साईडला ठेवल्या तरी पण बघा माती खूप कमी आहे. कारण वेळेवर एवढी माती नाही मिळत. अशा भरून मी लावलेले झाडं आता काही दिवसानं त्याच्यात माती भरेल. कारण ह्या मागच्या ग्रो बॅग आहे ना खूप मोठ्या मोठ्या आलेल्या होत्या, त्याच मी इकडे तिकडे करत होते. कारण बघा हा बॉक्स तुटायलासुद्धा आला होता. कारण याचं वजन खूप जास्त आहे मागचे जे कुंड्या आहे ना त्यांचं. आणि बराच वेळ याच्यामध्ये गेलेला आहे. आणि बारीक बारीक पाऊससुद्धा मग सुरू व्हायला लागला होता. रविवार असो का सोमवार असो, कोणताही दिवस असो, बागकाम करायला वेळ हा काढावा लागते. आणि हे केल्याशिवाय कर्मसुद्धा नाही. आता सवय झाली ना, म्हणून मी वेळातला वेळ काढून हे काम आधी करत असते. कारण मला सकाळी किंवा मग वेळ नाही मिळणार आहे तर संध्याकाळच्या टाईमला बागकाम मी हे दररोज करतो. कारण हे एक दिवस केल्याचं काम नसते. कारण इथे बरेच कामं असतात, दिवसभर न संपणारीच असतात ती तर. आणि इथे एकदा आलं ना कामं करावंच राहावं वाटते. पण बाकीच्या मग लक्षात येते आपले कामं राहिले म्हणून मग हे सोडावं लागते काम. बघा या पद्धतीने हे मी याच्यावर आहे ना 5 कुंड्या माझ्या बसल्या, म्हणजे अशा ग्रो बॅग. आणि बाकीच्या याला मला परत ईट वगैरे याचा जे आहे ना त्याचा उपयोग करावा लागेल. ते कसं स्टँड असलं ना तर खाली वगैरे आपल्याला धुतलं की पाणी चाललं जाईल. आणि खाली जमिनीला एकदम टेकून असल्या ना तर थोडंसं खाली असं चिकचिकसारखं होते ना, त्याच्यामुळं बघा आता इथे मी ईट ठेवली आणि त्याच्यावर एक लाकडी पाटी ठेवली आणि त्याच्यावर ही ठेवणार आहे ते उरलेल्या. कारण 2 कमी पडल्या आहे बघा, 7 होते ह्या ग्रो बॅग. आणि मागच्या तर याच्यावरच लावलेल्या, काही थर्मोकॉलचे बॉक्स होते, काही ईट होते. ह्या सगळ्या पद्धतीने मागच्या लावून घेतलेल्या आहे मी. आणि पाऊस असल्यामुळे साडी पण मध्ये मध्ये पकडून मला काम करावं लागत होतं, कारण सगळीकडे पूर्ण चिकचिक झालेलं होतं. आणि नंतर मी आहे ना आधीच्या दिवशी नर्सरीमध्ये सुद्धा गेलेली होती, काही 2-3 झाडंसुद्धा आणले. कारण झाडाची आवड आहे ना, हे दिवसांदिवस ते नक्की बघा समोर दाखवते मी कोणते झाडं आणले तर. आणि ते पण तुम्हाला आज दाखवते. म्हटलं माझं असं रविवारीसुद्धा असं काम सुरू असते बघा. अंजीर आणलं, लिंबूचं आहे माझ्याकडे. म्हटलं 2-3 आता फ्रूट प्लांटसुद्धा आपल्या बागेमध्ये लावून देऊया. बघा बघा आता तुम्ही हे कलांचीचं झाड, याचा रंग बघा किती छान आहे. आणि नर्सरीमध्ये लगेच फुलेसुद्धा यायला लागते. माझ्याकडे कलांचूचे बरेच रोपे आहे. मागच्या वर्षीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याच्यात कोणते कोणते रंग आहे. पण हा रंग नव्हता असं मला वाटलं, पिंक, म्हणून मी आणला. आणि याची पानं आहे ना आता मी खराब पानं काढून टाकणार आहे. आणि हे पानं इतके मोठे मोठे आहे ना, म्हणजे हे पानंसुद्धा मी ग्रो करून पाहणार आहे. पानं ग्रो होतात खूप छान, पण पानापासून रोप तयार व्हायला मात्र बरेचसे दिवस लागतात. पण आता याला फुलं येण्याचा टाईम खूप नंतर आहे, त्याच्यामुळं आताही आपण याचे भरपूर मी रोपं करू शकणार. हे पानांचेसुद्धा करेल आणि याची कटिंगसुद्धा काढेल. हे सर्व काम करायला आज तर काही एवढा वेळ नाही आहे. जमलं तर दुपारी करेल, नाही तर मग उद्या करेल. रोपे आणले, याचे झेंडू पण आहे, झेंडू आहे, मिरची आहे. आणि वांगे छोटे आहे म्हणजे जांभळे, म्हणून मी घेतले. बघा आता पाऊस सुरू आहे तर हे रोपे जर लावले ना तर छान रुजतील. आता बघूया, आता जागा असेल तर लावून देते मी लगेच. पाऊस पण सुरू झाला आहे मात्र.
बघा आणलेली काही रोपे आहे ना, बघा ह्या केळीमध्ये आधीच खूप रोपे निघालेली आहे, काही लावले आहे, काही पाऊस पाणी पडलं ना लगेच हे निघाली, काही बी वगैरे पडलेलं असतं ना त्याचं. पण इथे मी काय करत होते, मध्ये मध्ये हे जे झेंडूचे रोपं आहे ना हे लावत होती, जिथे जिथे जागा मिळेल तिथे. कारण कोणतं रोप आणलं ना केळीमध्ये लावल्या जाऊ राहिलं, थोडी थोडी जागा दिसली ना लावते, कारण जागा कितीही असली तरी कमीच पडते झाडं लावायला. कारण जेव्हा झाडं असतात तेव्हा कुंड्याखाली नसते, जेव्हा कुंड्याखाली असतात तेव्हा झाडं नसते, झाडं असतात तर माती नसते, हे सर्व चालूच असते. जे बागकामाची आवड आहे ना त्यांना त्यांना ह्या सर्व गोष्टीची कल्पना असेलच. बघा आता हे सर्व व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडले का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असंच माझं गार्डन वर्क जे काही असते ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सर्व झाडंसुद्धा आणले, आधीचे पण कलांचीचे रोपे आहे, पण जो रंग नव्हता ना तो एक घेऊन आली मी. आणि माझं हे शोधणं सुरू होतं की कुठे जागा मिळेल आणि मी कुठे लावते. बघा हा वेल तर भरपूर असा पसरलेला आहे आणि असे या कॅरीमध्ये बघा खूप छान आता कड्या फुलं यायला लागले. आणि हे सर्व कलांचीचे आधीचे रोपे आणि कटिंग बघा खूप जास्त लावले मी पावसाळ्यात. कटिंग खराब झाली ना तर लावत राहायचे, कारण कलांची झाडं पावसामुळे खराब होऊ शकतात, म्हणून ते पावसाच्या बाजूने ठेवायचे. हे फुलं इतके उमलतात दोरस्ते, तुम्हाला तरी आज कमी दिसत असेल पण भरपूर जास्त उमलतात आणि असे बघायला खूप छान वाटतात. आणि हे बघा मधुकामिनीचं इतका सुंदर याचा सेंट येते ना की इथं असला ना खूप छान, इथं काम करत असलं तरी त्याचा सुगंध दरवळत असते. बघा पहिले फुलं गेलेले होते, याच वर्षी आणले मी, परत कड्या येऊन हे फुलं आलेले आहे. खूपच सुंदर आहे हे फुलं. धन्यवाद. असं होतं आजचे माझं गार्डन वर्क. तुम्हाला कसं वाटलं?